श्रीराम. मागील व्हिडिओमध्ये नवग्रह कसे खराब असतात ते ओळखायला मी तुम्हाला सांगितलं. आता हे जे ग्रह खराब असतात, अशुभ असतात, त्यांना नित्य उपासनेने आपण कसे चांगले करू शकतो. त्यातील सूर्य जो आहे, सूर्याला शुभ करण्यासाठी नित्यनेमाने सकाळी तुम्ही सूर्योदयाच्या वेळी एक तांब्याभर पाणी घ्यायचं, त्यात केशर चंदन टाकायचं, एक तुळशीचं पत्र टाकायचं आणि ओम सूर्याय नमः म्हणून ते सूर्याकडे वाहून द्यायचं. चंद्र जर खराब असेल आपल्या कुंडलीत, नित्यनेमाने सोमवारच्या दिवशी तुम्ही महादेवाला दूध आणि पाणी ओम चंद्रमसे नमः म्हणून ते अर्पण करायचं. जर मंगळ खराब असेल आपल्या कुंडलीत, जे मजूर लोक असतात, काम करणारे व्यक्ती असतात, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची. जर बुध खराब असेल आपल्या कुंडलीत, अशा व्यक्तींनी झाडांना पाणी द्यायचं. गुरु जर खराब असेल आपल्या कुंडलीमध्ये, तर एखाद्या मंदिरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची. शुक्र आणि राहू जर खराब असेल, अशा व्यक्तींनी पशु पक्षी यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची. शनी जर खराब असेल आपल्या कुंडलीत, तर त्या व्यक्तींनी वृद्ध आश्रम असतात, त्या वृद्ध आश्रमामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची. केतू जर खराब असेल आपल्या कुंडलीत, अशा व्यक्तींनी श्वान कुत्रा यांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था करायची. हे जर घरगुती उपाय केले तुम्ही, तो तुम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे नवग्रह तुम्हाला फळ देतील. श्रीराम, श्री राधे.